बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि मस्त थंडगार वातावरण झालेलं आहे. अशा वेळेला ना काहीतरी कुरकुरीत गरमागरम खायची मजाच काही वेगळी असते. पण जास्त मेहनत करायची नाहीये किंवा खूप जास्त पसारासुद्धा घालायचा नाहीये. तर आज फक्त 5 मिनिटामध्ये बनून तयार होणारी मार्केट स्टाईल मिरची भजी कशी बनवायची ते आपण बघणार आहोत. आणि खरं सांगते एकदम कमी साहित्य, कमीत कमी पसाऱ्यामध्ये ही रेसिपी बनून तयार होते. चला तर मग पटकन सुरुवात करूया आपल्या साध्या सोप्या आणि घरगुतीच रेसिपीला. सगळ्यात आधी बघा इथे मी ढोबळी मिरची घेतलेली आहे. जी मोठी मिरची असते की नाही ती तिखट नसते. ती मिरची घेतलेली आहे. मिरची छान आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि आता आपल्याला मिरचीला कट करून घ्यायचं आहे. मिरची कट करत असताना ना आपल्याला एकाच बाजूने मिरची कट करायची बघा, दोन्ही बाजूनी करायची नाही बघा. अशी मिरची आपल्याला इथे कट करून घ्यायची आहे. अशाच आपल्याला सगळ्या मिरच्या इथे कट करून घ्यायच्या आहे. आणि ही ना इथे मी ढोबळी मिरची घेतली आहे. थोडीशी जी जाडसर असते ना ती मिरची घेतलेली, ही अजिबात तिखट नसते. पण याच्यामध्येच ना थोडीशी अजून पातळ असते, पण ती ना पिवळसर कलरची असते, थोडी पिवळी असते. ती मिरची करून बघा, त्या मिरचीपासून मिरची भजी करून बघा. त्याची चव ना अप्रतिम असते. या मिरची भजीपेक्षाही त्या मिरचीला ना खूप छान चव असते. थोडीशी तिखट असते. त्यामुळे ती मिरची भजी खूपच छान लागतात. माझ्याकडे सध्या नाहीये, हेच आहे. त्यामुळे मी हे मिरची भजी करून दाखवणार आहे. जर एखाद्या वेळेला ती मिरची मिळाली ना बाजारात मला, तर मी नक्कीच घेऊन येईन आणि त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेल. तर मिरची ती बघा मी छान चिरून घेतलेली आहे. आता आपल्याला बेसनचं बॅटर तयार करायचं आहे. त्याच्यासाठी एक बाउल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 वाटी इतकं बेसन ॲड करायचं आहे. पाव वाटी इतकं तांदळाचं पीठ ॲड करायचं आहे. तांदळाचं पीठ असेल तर तांदळाचं पीठ ॲड करा, नसेल तर कॉर्नफ्लॉवर ॲड करून घ्या. त्यानंतर पाव चमचा इतकं ओवा हाताने क्रश करून ॲड करायचं आहे. त्याच्यामध्येच आपल्याला पाव चमचा हळद, पाव चमचा धने पावडर, अर्धा चमचा चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे. एकदम सिंपल मसाले आहे, पण चवीला भारी लागते ही मिरची भजी. त्यानंतर बघा इथे मी 1 चिमूटभर खाण्याचा सोडा, बेकिंग सोडा ॲड केलेला आहे आणि आता काय करायचं आपल्याला हा बॅटर मिक्स करायचं आहे. म्हणजे आपल्याला याच्यामध्ये ना थोडं-थोडं पाणी ॲड करायचं. एकाच वेळेला खूप जास्त पाणी ॲड करायचं नाही, कारण आपल्याला हा बॅटर ना एकदम घट्ट बनवावा लागतो. तर बघा इथे मी 2 बॅचमध्ये थोडं-थोडं करून पाणी ॲड केलेलं आहे, 2-2 चमचा इतकं. परत आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे, कारण बॅटर अजून ड्राय आहे पूर्णपणे. बघा इथे मी थोडं-थोडं करूनच पाणी ॲड केलेलं आहे आणि छान असं एकदम घट्टसर बॅटर इथे लावून घेतलेलं आहे. तुम्ही इथे बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता. मी एकाच वेळेला खूप पाणी ॲड केलेलं नाहीये. एकदम 1-1, 2-2 चमचा करून पाणी ॲड केलेलं आहे आणि एकाच डायरेक्शनमध्ये मी हे मिक्स करून घेतलेलं आहे. तर बॅटर इथे छान मिक्स करून झालेलं आहे. एकही गुठळ्या झालेल्या नाहीयेत. एकदम स्मूथ असं आपल्याला बॅटर इथे तयार करून घ्यायचं आहे. बॅटर इथे पूर्णपणे तयार झालेलं आहे. मी तुम्हाला एकदा हाताने सुद्धा दाखवून देते, म्हणजे तुम्हाला कन्सिस्टन्सी कळेल. आणि इथे मी विस्करने मिक्स करून घेतलेलं आहे. याऐवजी तुम्ही छान हाताने मिक्स करा, म्हणजे तुम्हाला कन्सिस्टन्सी व्यवस्थित कळेल. तर बघा आपला बॅटर इथे छान मिक्स करून झालं आहे आणि बघा इथे किती घट्ट आहे ना बॅटर. मी तुम्हाला हाताने सुद्धा चेक करून दाखवते बघा. असं बॅटर बनवून तयार करायचं आपल्याला. एकदम बॅटर पातळ झालं ना, सैल झालं ना, तर ते व्यवस्थित मिरचीला लागत नाही आणि मिरची भजी व्यवस्थित आपली जमणार नाही. त्यासाठी बॅटर आपल्याला थोडंसं घट्ट करायचं आहे. बॅटर बनवून तयार झालंय. आता लगेच आपल्याला मिरची बनवून घ्यायची, मिरची भजी बनवून घ्यायची. त्याच्यासाठी काय करायचं, सगळ्यात आधी ना हातामध्ये आपल्याला एक मिरची धरायची बघा अशी, जिथे चिरून आहे त्याच बाजूने आपल्याला मिरचीला हातामध्ये पकडून ठेवायचं आहे आणि बघा असं एकाच साईडने तिला असं डीप करायचं बघा असं आणि डायरेक्ट आपल्याला तेलामध्ये तळायला टाकायचं आहे या पद्धतीने. तर आता लगेच मी तुम्हाला आणि जास्त वेळ ठेवायचं नाही. एकदा आपण याच्यामध्ये सोडा टाकला ना, तर पटकन भजी करायला घ्यायची आहे. तर आता बॅटर तयार झालंय. मिरचीसुद्धा कट करून तयार आहे आणि इथे मी गॅसवर तेलसुद्धा छान कडकडीत गरम केलं आहे. तेल छान गरम झालंय. आता आपण एक-एक करून सगळ्या भजी याच्यामध्ये टाकून घेऊया. तर बघा इथे मी एकाच वेळेला 3 टाकून घेतल्यात. थोडंसं तेल इथे कमी आहे. जर तुमच्याकडे एखादी पसरट कढई असेल ना, त्याच्यातसुद्धा तुम्ही जास्त भजी इथे तळून घेऊ शकता. पण मी या कढईमध्येच थोडे-थोडे करून भजी तळून घेणार आहे. काय करायचं, सगळ्यात आधी ना भजी आपल्याला तळायला टाकायची आहे. त्यानंतर छान असं थोडंसं कलर येऊ द्यायचं, शिजू द्यायचं. त्यानंतर पलटून घ्यायचं आहे. आलटून-पलटून छान असं मीडियम गॅसवर क्रिस्पी होईपर्यंत, गोल्डन कलर येईपर्यंत मिरची भजी तळून घ्यायची आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे. मस्त अशी कुरकुरीत मिरची भजी बनवून तयार झालेली आहे. तर बघा इथे मी काढून घेतले. छान असा कलर आला पाहिजे, मस्त क्रिस्पी गोल्डन कलर आला पाहिजे. आणि इथे पहिली बॅच आपली बनवून तयार झालेली आहे. आता इथे बघा मी दुसरी बॅचसुद्धा तळायला टाकलेली आहे. अशाच पद्धतीने आपण दुसरी बॅचसुद्धा तळून घेऊया. तर बघा इथे मी एकाच वेळेला 4-5 टाकून घेतल्या आणि मस्त ह्यासुद्धा भजी बनवून तयार झाल्यात. आता आपण काढून घेऊया. बघा किती सुंदर कलर आलेला आहे. मस्त असे क्रिस्पी झाल्यात आणि खूपच खरं सांगते चवीला ना अप्रतिम आहे. याच्यासोबत 1 कप चहा आणि ही मिरची भजी जर मिळाली ना, ह्या पावसाळ्याची ना मजाच दुप्पट होणार आहे.
तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? मिरची भजी आवडली की नाही? आणि तुम्ही या पावसाळ्यामध्ये कोणती रेसिपी ट्राय केली? कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला पावसाळ्यात सगळ्यात जास्त खायला काय आवडते ते सुद्धा सांगायला विसरू नका. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.